वन ह्या ठिकाणी झेन शिबिर झाला 8 दिवसाचा आणि हे जे वन आहे हे आयुष्यमान उपासक यशवंत वंजारे आणि त्यांच्या परिवारांनी इथं हा कार्यक्रम घडवून आणला। झेन हा शब्द जो आहे याचा अर्थ होतो ध्यान आणि जसं ध्यान शब्द हा आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो ध्यानानं राहा ध्यानानं करा, तर त्याच प्रकारे हा जो झेन शब्द आहे हा आपला ध्यान शब्द आहे हा भारतातून जेव्हा चायनामध्ये गेला तर याला चान म्हणण्यात आलं। कारण की काही काही शब्द असे आहेत की ज्यांचं उच्चारण बरोबर करता येत नाही, तर मग हे जे चान आहे हे जेव्हा जपानमध्ये गेलं तर त्या लोकांनी म्हटलं झेन, कारण की त्यांच्या शोधामध्ये चान जो शब्द आहे तो झेन आहे। तर अशा प्रकारे शब्द एकच आहे, त्याचे रूपांतरण झालं जसं आपल्या भाषेमध्ये असते मराठीमध्ये, तर आपण 50 किलोमीटर गेलं तर भाषेचं रूपांतरण होते। तर त्याच प्रकारे आपला हा शब्द जो आहे ध्यान शब्द हा भारतातून चायनामध्ये चान झाला, जपानमध्ये झेन झाला, परंतु हा झेन शब्द आता साऱ्या जगामध्ये विख्यात आहे। आणि झेनचं प्रामुख्यानं जे काही आम्ही म्हणतो त्याला म्हणतात बुद्धत्व प्राप्त करणं। ज्या प्रकारे सिद्धार्थ गौतम यांनी अतोनास 6 वर्ष जे ध्यान तरतरीची शिक्षा घेतली होती आणि नंतर त्यांनी मग बोधी वृक्षाखाली ते बसले बुद्धगयेच्या आणि तिथं त्यांना जे अनुभव आला, तर तो अनुभव प्राप्त करणं ह्या झेन संप्रदायाचा आणि बुद्ध धम्माचा एक केंद्रबिंदू आहे। तर तो केंद्रबिंदू सर्वांना समजावा आणि त्यांनी त्यातूनच जावं अशा प्रकारची हे शिक्षण असते। तर झेन आता प्रामुख्यानं जपानमध्ये आणि अमेरिका युरोपमध्ये फार प्रख्यात आहे आणि जे झेन मॉनेस्ट्री असते त्यामध्ये कमीत कमी 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष शिक्षण घ्यावं लागते आणि त्यानुसारच मग तो एक भिक्षू घडतो। तर झेन म्हणजे ध्यान।